बघा, याच्यावरती तुम्ही सत्संग ऐकत नाही याचा अर्थ. याच्यावरती बऱ्याच वेळा मला एका मुलीनं प्रश्न केला. धाराशिव जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होता. म्हणजे देवा बाबा तुम्ही एकनिष्ठ भक्ती जोर देतात, मग आपल्याकडे तर 5 अवतार सांगितले, 5 नामं सांगितले, मग एकनिष्ठ भक्ती कशी? तर तो सत्संग मी त्यावरतीच घेतला होता की आपली एकनिष्ठ भक्ती आहे का स्वामी आपल्याला श्रीकृष्ण महाराज कोणी दाखवले? कोणी दाखवले? स्वामी श्री चक्रांनी सांगितले ना. माईम भटांना कोणी सांगितले? स्वामी श्री चक्रांनी. दत्तात्रय प्रभू कोणी सांगितले? चक्रपाणी प्रभू कोणी सांगितले? चक्रधर प्रभूंनी. गोविंद प्रभू कोणी सांगितले? चक्रधर प्रभूंनी. आणि स्वतःची ओळख जाणीव बोध दिला कोणी? स्वामी श्री चक्रधरांनी. मग जर श्रीकृष्ण महाराज परमेश्वर अवतार आहे हे स्वामी श्री चक्रधरही मान्य करतात, आपणही मान्य करतो, मग पुढचे अवतार आणून स्वतःपर्यंत आणण्याचं कारण काय? माईम भट तेवढे ज्ञानी होते ना, त्यांना तसं कळत होतं. त्याच्यामुळं आपण स्वामी श्री चक्रधरांची भक्ती करतो. स्वामी श्री चक्रधरांना अनन्यभावी शरण जातो, कारण तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं, बोध त्यांनी दिला आहे, आपले साधनदाते तेच आहे, आपली प्राप्तीचं साधन तेच आहे, साध्य तेच आहे. म्हणून आपण परमेश्वराची भक्ती करत असताना 4ही अवतार आपल्याला परमेश्वरांनी सांगितले. कारण माईम भट त्या तोला मोलाचे होते, त्यांना तिथपर्यंत आणायला स्टेप बाय स्टेप आणावं लागत. डायरेक्ट सांगितलं असतं याला काय बुद्धी बसेल नाही बसेल सांगता येणार नाही. जगमान्य अवतार दत्तात्रय प्रभू जगमान्य अवतार, म्हणून त्यांनी ते सांगितलं. आता त्याच्याही पलीकडे जाऊन परमेश्वर अवतार घेतात. कोणत्या पद्धतीनं अवतार घेतात? अवरदृश्य अवतार, परदृश्य अवतार आणि उभयदृश्य अवतार. आवर म्हणजे देवतेचं देणारं, चक्रपाणी प्रभू आवर्दृश्य अवतार आहे. पराचं म्हणजे पलीकडचं देणारं, परमेश्वराचंच देणारं, म्हणजे तयार जीवाला कृमी ते ब्रह्मा कीजे ऐशी लीळा गोविंदप्रभू बाबांची आहे की नाही. आणि उभयदृश्य अवतार दोन्ही देणारं. आपल्या दृष्टांताची सुरुवातच तिथून होते, आतुलाचा बाहेरीलाचा उमरियाचा समजण्यासाठी. आता आपल्याला हे समजण्यासाठी सांगितलं आहे. तुम्ही काय सरून घेतलं? शब्दाचा अर्थ आवराचं देतो म्हणजे चमत्कार वगैरे करणार, आणि आपल्याला पाहिजे तेच मग करा चक्रपाणी प्रभूंची भक्ती. आपल्याला समजावं कळावं परमेश्वर अवतार घेतात तर कशा पद्धतीने घेतात, कोणत्या हेतूने, हे हेतू सांगितले त्या परमेश्वराचे. जर चक्रपाणी प्रभू अवरदृश्य अवतार आहे, मग ते पराचं देऊ शकत नाही का? गोविंदप्रभू बाबा पर अवतार आहे, मग आवराचं देऊ शकत नाही का? असं नाही आहे. गोविंदप्रभू बाबांनी आवराचं दिलं नाही का? एक ब्राह्मण आहे, त्याला टेन्शन आलं, त्रास, मुलीचं लग्न करायचं, पैसा नाही, गोविंदप्रभू बाबांकडे गेले. गोविंदप्रभू बाबांनी गेले, उकरलं, म्हणले घे सोन्याची थैली. या आवराचं नाही का झालं? आवराचंच आहे ना, दिलं. तो ब्राह्मण होता, अजून एक मारला फटका, म्हणजे तुला जेवढी गरज तेवढं भेटलं ना, जाय म्हटले. चक्रपाणी प्रभू महाराज आवर्दृश्य अवतार आहे, पराचं देत नाही का? आणि उभयदृश्य अवतार आहे तर दोन्ही देतात. हे आपल्याला समजण्यासाठी. आपल्या डोक्यात कोणीतरी भ्रम घातले की आपल्याला जर आवराचं पाहिजे असेल, चमत्कार करायचा असेल, काहीतरी आपल्या जीवनात अडीअडचणी त्या दूर करायचं असेल, चक्रपाणी प्रभूंची भक्ती करा. परमेश्वर प्राप्ती करायची असेल तर गोविंदप्रभू बाबांचीच करा. आणि दोन्ही पाहिजे असेल, बॅलन्स ठेवायचं, स्वामी श्री चक्रधरांची करा. ती आपल्याला समजण्यासाठी देवाने सांगितलं. याचा अर्थ तेच घेऊन पळायचं नाही. त्याच्याही पुढे जाऊन श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण करा. संकटातून बाहेर पडायचं असेल दत्तात्रय प्रभूंचं महाराजांचं स्मरण करा. आणि तुम्हाला अनुसरायचं असेल, प्राप्ती जायचं, स्वामी श्री चक्रांचं स्मरण करा. हे जे वर्गीकरण आहे हे आपल्या सडेल मेंदूतून आलेलं वर्गीकरण आहे. हे परमेश्वराचं आहे का? नाही. वर्गीकरण आपण केलं. पूजनीय माईम भटांना एवढं ज्ञान नव्हतं काय की दत्तात्रय प्रभू अमोघ दर्शन आहे आणि त्यांची भेट झाली का लगेच आपल्याला प्राप्तीला जाणार आहे. पण त्यांनी हट्ट धरला का स्वामी श्री चक्रांक का आम्हाला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घडवा? आचार्यांनी हट्ट धरला का? बाईसांनी धरला का? महादाईसांनी धरला का? धरला कोणी? 2 भक्तांनी धरला. कोणत्या? डखले आणि नाथोबा चांगदेव यांनी धरला. म्हणले ठीक आहे, आता या अज्ञानी मंडळीचा सांगितलं काय होतं, एकाच गावामध्ये एकदाच मुक्काम करा, संबंध याच्या ठिकाणी जाऊ नका, आहे की नाही? ते सुद्धा त्याला करता आलं नाही. गेले, म्हटलं आता परत दत्तात्रय प्रभू भेटल्यानंतर परत काच येणं होतं, थोडं खाऊ बिऊ पाठवू घरी. संबंधी याला म्हटले नेऊन द्या. आहो म्हटले काय आता जायचं, बाहेरच्या बाहेर द्यायचं, त्याला काय होतं म्हणे. गेले बाहेरचे बाहेर, घरचे म्हणे आता नका घरात येऊ, वसरीत बसा, जेव्हा स्वयंपाक तयार आहे, लगेच 2 घास खान जा. आता स्वयंपाक करता जेवता करता वेळ झाली, रात्र झाली म्हणे. आता रात्री कुठं जात्या? सकाळी उठले म्हणे चला
आपली योग्यताच नाही ती, वेळ निघून गेली. आणि देवाने तर सारं सांगितलं, तिथं गेल्यानंतर कोण भेटल, काय होईल हे सर्व सांगितलं, तरी करता आलं का नाही. त्यापेक्षा तर यांचा अधिकार तर मोठा आहे ना माईंभटांचा, मग त्यांना माहीत नव्हतं काय. तसं नाही आहे, हे आपल्या लक्षात येत नाही आहे. आणि याच्यातच आपण अडकलेलो आहे. अडचण आली, संकट आले का घ्या दत्तप्रभूंचं स्मरण करा. दत्तप्रभू अमोघ दर्शन आहे, जे माईंभटांना भेटले नाही, जे आचार्यांना भेटले नाही, त्यांनी आस धरली नाही, आपल्या सर्वसाधारण माणसाला भेटल का? मग आपण आहे कुठं? आपण कोण आहे? आपल्याकडे काय आहे? दत्तप्रभूंचं स्मरण करून दत्तप्रभूंना प्रसन्न करा. अहो एवढे अलौकिक अवतार आपल्याला भेटले ना. यतिमुनीचा वेश आहे का काही उपाधी? नाही. जीव उद्धारण्याचं व्यसन, व्यसन आहे म्हणले कोणाला काय, कोणा आम्हाला फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन आहे. वाडोवाडी फिरणं, अयोग्य जीवाला योग्य करणं आहे का? अयोग्य जीवाला योग्य करू शकता का दत्तप्रभू? त्यांना तयार जीव पाहिजे. तुम्ही तयार आहे का? तुम्ही कशाला तयार नाही आहे? आणि तुम्ही दत्तप्रभूंची भक्ती करायला निघाले. आपण कशाला तयार नाही आहे? आपल्याला तयार करणारा देव भेटला, त्या देवाला सोडायचं, इकडं पळायचं. त्या परमेश्वराचं स्मरण केलं तरी परमेश्वर प्राप्ती होईल, परंतु थ्रो मात्र इकडूनच. जर श्रीकृष्ण महाराजांकडून झालं असतं तर पूजनीय माईंभटांनी कशाला विचारलं असतं की अहो ते युग गेलं, अवतार नाही, आम्ही आता भक्ती कोणाची करू? मग पुढं आणलं, स्वतःपर्यंत आणलं. मग 6वा अवतार सांगितला का? कारण हा लास्ट आपल्यासाठी कोण अवतार? तो. त्याच्यामुळे असं काही नसतं आहे इकडं हे ते अवतार असं काही नसतं. ते परमेश्वर आपल्याला स्वरूपांग एकच आहे. अनंत अवतार झाले, अनंत अवतार आहे, अनंत अवतार होतील. जसं जीवाचं तसं देवतेचं तसं परमेश्वराचं आहे. आणि एका एका जीवासाठी सुद्धा परमेश्वर अवतारतात, कारण ती दया माया कृपा करून आहे. तुम्ही त्या योग्यतेला पोचले तर तुमच्यासाठी बी परमेश्वर येतील. तुम्हाला माहिती होणार नाही परमेश्वर काय घ्यायचं ते घेतील, भजन घडवतील, तुम्हाला प्रेमाला नेतील, योग्यताला नेतील. कारण अयोग्य जीवाला योग्य करायचं परमेश्वराने कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे. नाहीतर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करण्याची एवढी लायकी तरी आहे का? परमेश्वराचं नाव घेणं काय, परमेश्वर भेटणं, परमेश्वराची जाणीव करणं, परमेश्वराची ओळख करणं तरी आहे का आपली योग्यता जीवाची? कोणत्या जीवाची नाही. कितीतरी साहित्यिक लोक आहे, 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद, लीळा, चरित्र, सूत्र सारं वाचतात, पण जो बोध तुम्हाला आहे तो त्याला नाही आहे. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. परमेश्वराकडून परमेश्वराची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत परमेश्वरला कोणी ओळखू शकत नाही. ही पुस्तकं किती म्हणून काळ्या अक्षरी बोध नाही म्हटले. सारं वाचन केलं पण बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून. सारं वाचन केलं, साहित्य वाचलं, सारं अभ्यासलं, परंतु बोध झाला का? नाही होऊ शकत. तो जिकडून होतो तिकडून. म्हणून मी सांगतो MECBवरून लाईट आहे, बटन दाबलं तर फॅन लागेल, लाईट लागेल. जर वरून लाईटच नाही आहे, किती बटन दाबा काय उपयोग आहे का? तसं परमेश्वराची कृपा आहे. म्हणून आता हे देशपांडे साहेब आहे बघा, आता कृष्णदास मुनी तर 10 वर्षापासून धर्मात आहे, परंतु यांची योग्यता होती, पात्रता होती, त्यांच्या माध्यमातून आले, परमेश्वराने बोधही दिला आणि पुढचे परत संकेतही भेटले. ते आता गाडीत येतात, त्यांना मी म्हटलं तुमचा नवीन जन्म झाला, आजची तारीख लिहून ठेवा. शास्त्र काय सांगतं, जेव्हा बोध होतो तेव्हा जन्म. देहाचे तर अनेक जन्म झाले. म्हणले मला खरंच वाटतंय का माझा नवीन जन्म झाला, कारण सारं नवीन ऐकायला भेटू राहिलं. ते ब्राह्मण असल्यामुळं किती कर्मकांड, किती विधी, किती काय काय करत आले, त्यांच्याकडून आपण शिकायचं आहे. शिकत आलो, ती परंपरा, ती सिस्टम तशा पद्धतीनं आहे. आणि स्वामी श्री चक्रधरांच्या आजूबाजूला कोण होते? ब्राह्मण म्हणजे काय? ब्रह्मज्ञान जाणणारे, श्रेष्ठ ज्ञान जाणणारे. आता ते जातीत्वाने प्रत्येकजण आपल्या आईवडील तसे आपण पुढं, परंतु अधिकार जेव्हा येतो, योग येतात, ज्यावेळेस त्यांची तळमळ, इच्छा, प्रार्थना निर्माण झाली, त्या मिनिटाला परमेश्वराचं कार्य चालू झालं, फॉलो करायला सुरुवात केली. आता यांना कोणाच्या थ्रो पाठवावं लागेल, कुठं पाठवावं लागेल आणि कोणाकडून द्यावं लागेल, हे सारं परमेश्वराचं संयोग, योग, साह्य परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया करत असते. सामर्थ्याचं कार्य आहे. आपण क्रेडिट घेण्याचं काहीच कारण नाही. आपण विनाकारण म्हणतो मी केलं ना, माझ्यामुळं झालं. अरे तुझ्यात काय, तू डबडा आहे, तुला काहीच नाही, तुझ्याकडून काही होऊ शकत नाही, तू डबडा आहे. हे असते तो हे सार संसार प्रकरण का समजून घेतोय की आपण कोणी नाही, सर्व करता तो. हा समज निर्माण होणं गरजेचं आहे. हा समज जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराची एकनिष्ठ भक्तीपर्यंत पोचू शकत नाही, परमेश्वराला समजू शकत नाही, परमेश्वर आपल्याला काही देऊ पण शकत नाही. सर्व करता तो, सर्व करता मी नव्हे, तो परमेश्वर. त्याच्यामुळे तिकडून होतं. तर हे सारे बरेचसे आता धर्मामध्ये बरेचसे गैरसमज, अज्ञान
आहे, त्याच्यावरती असे प्रश्न आलेले राहतात आणि त्या सत्संगामध्ये त्यावेळेस ते मांडलेलं पण आहे. आत्ताच मी वरुडला गेलो होतो, तिथं दत्तात्रप्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने त्यांनी बोलवलं होतं. तर मग 3च दिवस होते, म्हटलं 3 विषय वेगळे मी घेतले. तर त्यातला एक विषय आहे दत्तात्रप्रभूंची भक्ती. तो सत्संग ऐका. दत्तात्रप्रभूंची भक्ती एवढी सोपी नाही आहे, ती कोणाला भेटू शकत नाही आणि आपल्यासाठी ती भक्तीच नाही. आपल्यासाठी स्वामी श्री चक्रांची भक्ती. स्वामी श्री चक्रांनी आपल्याला दत्तप्रभूंक पाठवलं तयार होऊन, तर मग ते आपल्याला भेटेल. अन्यथा आपण डायरेक्ट जर जायला लागलो तर डायरेक्ट कलेक्टर होता येईल का तुम्हाला? एखादा मुलगा म्हणला मला कलेक्टर व्हायचं आहे ना, टेन्शन घेऊ नको. ती परीक्षा आली का तुला द्यायला लागतो. तू पहिलीच जाऊ नको, दुसरीत जाऊ नको, 10वीत जा, असं होईल का? आई वडील काय सांगतात तुला, अरे कलेक्टर होय नाही तर IPS होय नाही तर IAS होय, काय व्हायचं ती सुरुवात इथूनच आहे. असा कोणी कलेक्टर आहे का? शोधा बरं, का जो पहिलीत गेलाच नाही पण कलेक्टर झाला. सुरुवात त्याची इथून आहे ना. आपली सुरुवात स्वामी श्री चक्रांपासून आणि एंड आहे आपला स्वामी श्री चक्रांपासून. म्हणजे ज्ञानी भक्ताची आणि प्रेमी भक्ताची यात फरक असतो ना. ज्ञानी भक्त काय समजतो का हे माझं साधन आहे, साध्य आतमध्ये आहे. प्रेमी भक्त म्हणतो हेच साधन आहे साध्य. आपल्याला प्रेमी भक्त व्हायचं. प्रेमी भक्त एकदा झालं का मग आपले मनातले जरी शंका प्रश्न या इकडे गेलं का असंच आणि तिकडे गेलं का तसंच, हे वर्गीकरण सारं आपल्या डोक्यातून निघून जातं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.